थोडंसं थांबवतो मी. ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी सर आता आपल्यासोबत आहेत. व्यंकटेश केसरी सर, मतदान आता सुरू आहे. 278 211चा हा फिगर आहे. जरा आपण आपल्या प्रेक्षकांना समजावून सांगू ही प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे आणि किती वेळात साधारण आपल्याला निकाल समोर येऊ शकेल. केसरी सर. की पहिल्यांदाचे इलेक्ट्रॉनिक त्यांचं जे बटन असतं त्याप्रमाणे ते दाबून मतदान केलं जातं. त्याच्यानंतर मग ज्यांना ते दाबता आलं नाही त्यांच्यासाठी मग ते स्लिप दिले जातात आणि ज्यांनी मतदान केलं आणि त्यांना जर बदलायचं असेल मतं तर ते सुद्धा ती प्रोव्हिजन असते. त्यामुळं आता जे त्या बोर्डावरती जे झळकलेलं आहे ते अंतिम नसतं. ते त्याला साधारणतः 15 ते 20 मिनिट लागते, कारण ते सर्व टॅली केलं जातं. म्हणजे त्याचे जे त्याला म्हणतात चिठ्ठ्याने ते मतदान केलं जातं. त्याच्यानंतर त्याचं संकलन होतं, त्याचं काउंटिंग सेक्रेटरी जनरल करतात. त्याचे रिझल्ट पाहिल्यानंतर मग ते लोकसभेच्या अध्यक्षांना दिलं जातं. त्यानंतर अनाउन्समेंट होते. म्हणजे केसरी सर, ही इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दिलेली मतं त्याच्यामध्ये आता तुम्ही जसं म्हणताय त्यानुसार ज्या प्रत्यक्ष काय म्हणूया आपण त्या सूचीवर केलेलं मतदान ते पण ऍड होणार आहे त्याच्यामध्ये. फरक असतो. हो, ते अंतिम नसतं ते. अच्छा, पण तो आकडा किती असतो, अंदाजे किती असेल तो आकडा? नाही ते सांगता येत नाही. असं आहे की ते म्हणून ते अनाऊन्स करताना सब्जेक्ट टू करेक्शन म्हणतात स्पीकर. बरं. आणि मग ती मतं कोण देत असतं? ती मतं कोण देत असतं? नाही, असं आहे की समजा मी ते दोन्ही बटन एकाच वेळेस दाबायचे असतात. समजा त्याच्यामध्ये एकावरती कमी प्रेशर पडलं, एकावरती नाही पडलं तर त्यामध्ये तो गोंधळ होतो. कारण खासदारांना एवढी प्रॅक्टिस नसती. मग त्याच्यानंतर त्यांना चिठ्ठी दिली जाते. चिठ्ठीवरून ते सांगतात की आम्ही या बिलाच्या बाजूने आहोत किंवा त्याच्या विरोधात आहोत. त्याच्यानंतर ते चिठ्ठी दिल्यानंतर ती चिठ्ठी सेक्रेटरी जनरलकडे जाते. अशा किती खासदारांनी चिठ्ठ्या दिल्यात, त्याच्यानंतर त्यांनी जे दाबलं किंवा त्याचं मत बदललं तर हे शेवटी अंतिम जे असतं ते चिठ्ठीने एक होतं. किंवा ज्यांनी करेक्टली बटन दाबलेलं आहे, दोन्ही बटन असतात दोन्ही बाजूनी, ते दाबल्यानंतर मग ते त्याचं टॅली करून मग शेवटी निकाल घोषित होतो. परंतु हे मात्र खरं की जे बोर्डवरती झळकलेलं असतं ते प्रायमा फेसी सकृतदर्शनी असतं, ते अंतिम नसतं. बरं, पण म्हणजे 278 211 हाच आकडा त्या मतांमध्ये येईल असं आपण आता सांगू शकत नाही. नाही, आपण सांगू शकत नाही. जोपर्यंत स्पीकर अनाऊन्स करत नाहीत तोपर्यंत तो रिझल्टच अधिकृत होत नसतो. आपण पाहतोय कारण आपल्याला दिसतं म्हणून, परंतु तसं नसतं. पण आता ही पुढची जी सगळी प्रक्रिया म्हणजे इलेक्ट्रॉनिक तर आपल्या समोर आकडे आले, मात्र दुसरं जे मतदान आहे, जे कागद जे गोळा केले गेले आणि त्याच्यानंतर तुम्ही जसं म्हणता की जोपर्यंत लोकसभा अध्यक्ष सांगत नाही तोपर्यंत अधिकृत मोहर उमटत नाहीये त्याच्यावर. तर मग पूर्ण कॅल्क्युलेशन सेक्रेटरी जनरल जे लोकसभेचे ते स्पीकरच्या खाली बसलेले असतात, जनरल सेक्रेटरी जनरल सॉरी, तर ते त्यांच्या बाजूला एक टीम असते 7-8 लोकांची. सर्व त्याचं कंपॅलेशन करते. त्यानंतर ते रिझल्ट बनवतात. ते रिझल्टचं ते म्हणजे ते निकालाचा जो मतदानाची जी अंतिम फिगर आहे ती स्पीकरकडे दिली जाते आणि स्पीकर त्या आधारे अनाऊन्स करतात. म्हणजे खाली जे होमवर्क असतं ते सेक्रेटरी जनरलचं असतं. बरं, म्हणजे आता पेपरवरच्या वोटिंगचा फिगर आल्याशिवाय आपल्याला हे निश्चित सांगता येणार नाही की हे पेपर मंजूर झालं की नामंजूर. हो, पेपर आणि इलेक्ट्रॉनिक्स ह्याचं जो पण फायनल टॅली होत नाही तोपर्यंत तो जो फिगर्स आहेत ते शेवटचे नाही, अंतिम नाही आहेत ते. बरं, दुसरा एक मुद्दा म्हणजे थोडासा अजून संभ्रम म्हणजे आपण आपल्या प्रेक्षकांचा दूर करूया. तुम्ही जसं म्हणताय तसं की हे बटन दाबण्याचं टायमिंग किंवा एकूणातच ते दोन्ही बटणं एकाच वेळी दाबायची असतात तुम्ही म्हणताय, आणि दुसरीकडे ते पेपरवरचं वोटिंग, तर मग हे दोन्ही फिगर म्हणजे मॅच व्हावे लागतील ना? हो, मग ते मॅच करायलाच वेळ लागतो ना तो. म्हणजे समजा मी दाबलं किंवा त्याच्यामध्ये ती नीट त्याचं जे येस नोज किंवा ऍब्स्टेन जे असतं ना त्याचं, बरोबर, म्हणजे त्याच्या बाजूने विरोधात किंवा ऍब्स्टेन म्हणून ते जर टॅली नाही झालं तर मग त्या खासदारांना तो अधिकार असतो की मी कुणाला दिलं काय नाही. आणि याच्यात आणखी एक महत्वाचं असतं, व्हीप इश्यू केल्यानंतर व्हीप व्हायोलेट केला तर त्याची मेंबरशिप जाते. त्याला व्हीप इश्यू केलेला आहे. म्हणजे कुणाला फुटायचं असेल तर याच्यावरती फुटता येत नाही. त्यामुळे जे कॉन्शियन्स वोट जे संसद विवेक मुद्रास भरून द्या वगैरे वगैरे जे म्हणाले होते ते आता अँटी डिफेक्शन लॉ नंतर ते शक्य नाहीये ते सभागृहामध्ये. आणि त्यावेळेस जे केलं होतं 1969 साली राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये, राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये व्हीप नसतो कारण राष्ट्रपती हा मुळात पक्षाचा उमेदवार नसतो. आणि दुसरी गोष्ट त्याचं मतदान सभागृहात होत नसतं, हे बिलावरती असतं. हे बिल किंवा नो कॉन्फिडन्स मोशन किंवा बाकीचे जे असतील त्याच्यासाठी व्हीप लागू केला जातो. बरं, अजून एक मुद्दा सर, आता जी आकडेवारी समोर आली त्यानुसार 489चा आकडा आहे
हा. म्हणजे सध्या आपण असं म्हणू शकतो की एकूण 489च एकूण मतांची आकडेवारी काय बदलणार नाही, ती 489च राहील. 400 म्हणजे जनरली एकूण जनरली बदलत नाही. बरं, जनरली बदलत नाही, कारण जेवढे सभागृहात हजर आहेत हो, त्यांच्या संख्येमध्ये बदल होत नाही. बरं, मतदान कोणाच्या बाजूने केलं त्या संख्येमध्ये मात्र फ्लक्च्युएशन बदल होऊ शकतो. बरं. म्हणजे सध्याच्या घडीला अजून एक मुद्दा, मग त्याच्यातला उपमुद्दा मी तुम्हाला असं विचारेन की सध्याच्या घडीला एनडीएचं संख्याबळ जे समोर आलेलं होतं ते होतं 293. त्यांना आत्ता मिळालेली मतं आहेत 278. म्हणजे त्यांना त्यांची मतं पूर्णपणे इंटॅक्ट मिळाली नाहीयेत असं आपण आत्ता म्हणू शकतो का? असे की 364 म्हणजे त्यात कसं असतं, सभागृहात जेवढे हजर आहेत, हो, म्हणजे आपण ते पेपरवरती एनडीएचे किती, त्याच्यानंतर युपी ह्याचे बरोबर, इंडिया आघाडीचे बरोबर. किती, तो वेगळा भाग आहे. सभागृहात जे हजर आहेत हो, त्याच्यानंतर ते 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 1/3 काय असतं ते त्याप्रमाणे मग ते मतदान होतं. ते सभागृहात किती 400, तुम्ही किती 490 म्हणालात. हा सर, म्हणजे आता जी आकडेवारी दाखवली हो, जाते 490. स्क्रीनवर ती आहे तर त्याची किती 278 होती बाजूने, आणि 211 त्या विरोधात प्रमाणात आणि कळतं एकूण ते. 489. हो, तर त्याप्रमाणे ते कळू शकतं ते. म्हणजे 293चा जो फिगर होता जो एनडीए कडे आहे सध्या, तिथपर्यंतही सध्याच्या घडीला एनडीएची मतांची आकडेवारी नाही असं आपण म्हणू शकतो का? आपण प्लीज प्लीज अपनी सीट पे बैठिए. प्रश्न ये था कि भारत के संविधान का और संशोधन करने वाले विधेयक पर विचार किए जाए. शुद्धि के अद्य दिन